वेलकम इन जयस किचन. आज संक्रांतीनिमित्त आपण तिळगुळाचे लाडू बनवलेले आहेत. तर तिळगुळाचे लाडू आपले सहज तोंडात टाकल्यावर सहज विरघळतील असे मऊ असे लाडू आपले झालेले आहेत. बघा बरं, लाडू आपला सहज फुटतोय. तर त्यासाठी आपण रेसिपी बघूया. शेंगदाणे इथं मूठभर घेतलेले ते भाजून घेऊया आपण. तीळ 1 वाटी घेतलेली आहे. तीळसुद्धा आपण एकदम कमी गॅसवर भाजायचे आहेत. नाही फास्ट गॅसवर तीळ भाजल्यास चटचट असे उडतात. त्यामुळे एकदम कमी गॅसवर आपण तीळ भाजून घेऊया. खमंग असा वास येईपर्यंत एकदम कमी गॅसवर आपण हे भाजून घ्यायचे आहेत तीळ. 1 चमचा आपण इथं तूप घेतलं आहे आणि 1 वाटी गूळ घेणार आहोत आपण चिरून. आणि आपल्याला पाक करायचा नाही, गूळ विरघळवून घ्यायचा आहे फक्त तुपामध्ये. तुपामध्ये गूळ विरघळतोय तोपर्यंत आपण शेंगदाण्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि मिक्सरला थोडेसे जाडसर तीळ वाटून घ्यायचे आहेत. गूळ आपला पूर्णपणे विरघळलेला आहे, बुडबुडे आलेत बघा बरं. आपल्याला पाक करायचा नाही, फक्त गूळ विरघळवून घ्यायचा आहे. गॅस बंद करायचा आणि आपले तीळचे बारीक जाड जाड वाटलेले आहेत ते आणि शेंगदाणे त्यात घालून एक मिश्रण आपलं एकसारखं हलवायचं आहे, जेणेकरून मिश्रण आपलं मिक्स होऊन जाईल, एकजीव होईल. शेंगदाणे घालूया. वेलची पावडर चमचाभर. सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊया. हाताला आपण तूप लावून घेतले आणि आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. लाडू वळून घेऊया छोटे छोटे. तर लाडू आपला तयार आहे. अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेऊया. संक्रांती स्पेशल, मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू आपले तयार झालेले आहेत, मऊ सूद असे. तुम्हीसुद्धा नक्की घरी ट्राय करा मकर संक्रांतीला हळदी कुंकवासाठी. आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. खूप 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 धन्यवाद.